मी कोड नंबर 13 आपल्या समोर विषय मांडतोय छत्रपती शिवाजी महाराज यशवंत, कीर्तिवंत, सामर्थ्यवंत, वर्धवंत, नीतिवंत, पुण्यवंत, जाणकार राजा. मित्रांनो, समर्थ रामदासांनी शूरांच्या बद्दल काढलेले हे उद्गार शूरांच्यातील आदर्श राजाची प्रतिमा आपल्या समोर उभी करतात आणि मग आपोआपच आपले मस्तक आदराने झुकते, मन थरथरून उठते, हाताच्या मुठी वळतात आणि मुखातून जयघोष बाहेर पडतो, छत्रपती शिवाजी महाराज की जय. वयाच्या 14व्या वर्षी आपल्या बालमित्रांना घेऊन स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली आणि पुढे ती स्वबळाने पूर्ण केली. एखादी शपथ घ्यावी, एखादं स्वप्न पाहावं आणि ते पूर्ण करण्यासाठी सर्वस्व पणाला लावावं, या महाराजांनी आम्हाला शिकवलंय. मित्रांनो, जगाच्या इतिहासात असंख्य राजे होऊन गेले, पण या राजा महाराजांनी फक्त प्रदेश जिंकून वसाहतवाद वाढवला, दहशतवाद माजवला आणि जग जिंकण्याच्या अभिलाषेने लढाई केल्या, रक्तपात केला, पण शिवरायांनी दहशतवाद माजवला नाही. शत्रूने तयार करावी अशी कामगिरी त्यांनी केली. रयतेच्या सुखाची, मालमत्तेची व त्यांच्या जीविताच्या रक्षणाची काळजी घेतली. छत्रपती शिवरायांनी सर्व जाती धर्म वर्गाच्या लोकांना कर्तबगारीप्रमाणे नोकऱ्या दिल्या. वेदपठण करणाऱ्या ब्राह्मणांपासून रामांच्या मागापर्यंत सर्वजण त्यांनी आरंभलेल्या स्वराज्य निर्मितीच्या कार्यात सहभागी होते. स्वतःच्या धर्माचा अभिमान आणि इतर धर्माचा आदर करावा हा आदर्श धडा छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिला. छत्रपती शिवाजी महाराज धर्माभिमानी होते, पण धर्म वेडे नव्हते. जेव्हा मुसलमानी राजकर्ते हिंदूंचे मंदिर उद्ध्वस्त करत होती, मूर्ती फोडत होते, तेव्हा या राजाने आपल्या राज्यातील मशिदींना आणि पीरांना अभय दिले. शिवरायांनी हिंदू स्वराज्याच्या छताखाली सर्व धर्मियांना एकत्र आणले आणि एका नव्या महाराष्ट्र धर्माचे अधिष्ठान निर्माण केले. म्हणूनच समर्थ रामदास म्हणतात, या भूमंडळाचे ठाई धर्म रक्षाईचा नाही, महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा करणे. श्रोत्या, परस्त्रीस मात समान मानण्याचा महान आदर्श धडा आपल्याला फक्त शिवचरित्रात दिसतो. जेव्हा कल्याणाच्या सुभेदाराची सून महाराजांसमोर उभी केली, तेव्हा महाराजांनी तिला आपल्या माते समान मानले. तर कर्नाटक मोहिमेत बेलवाडीच्या देसाईंवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केलेल्या सुखोजीचे डोळे काढण्याची शिक्षा महाराजांनी सुनावली. कुठल्याही मोहिमेत महाराजांनी महिलांना त्रास दिला नाही. इतिहासात अनेक राजांनी दुसऱ्या राज्यातील बागा पळवण्याची अनेक उदाहरणे दिसतील, पण स्त्रीचा सन्मान करणारा एकच राजा होता, माझा छत्रपती शिवाजी राजा. असा महान राजा पुन्हा जन्मा यावं असं वाटतं. म्हणूनच म्हणावं वाटतं, राजे तुम्ही पुन्हा जन्मा यावे आणि महाराष्ट्रात स्वराज्याचे स्वप्न साकार व्हावे. राजे तुमच्या परखड शब्दात आमच्या स्वाभिमानास जागवावे, देव देश आणि धर्माचे मर्म आम्हाला सुनवावे. राजे तुम्ही पुन्हा जन्मा यावे, घराघरावर स्वराज्याचे तोरण बांधावे, आया भगिनींच्या आबरूचे रक्षण ठेवावे, सौख्य